मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही निघतोय मालवणला जायला, कारण परवा आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्यासाठी आम्ही निघतो. आता लिफ्टमध्ये आहे, लिफ्टच्या बाहेर गेल्यानंतर मग सांगतो. परत तुमच्याबरोबर आम्ही बसलोय रिक्षामध्ये, निघालोय बोरिवली ईस्टला जायला, नॅशनल पार्कला. कारण बस तिकडे येणार आहे मालवणची. मी एकटा नाही तर माझ्यावरून माझी मिसेस पण आहे. ही बघा, हाय. आम्ही दोघंही मिळून चाललो. आयसी कॉलनी. हा, खूप पटापट गेला दिवस. आज सकाळी आपण तिकिटीसाठी गेलेलो ना, तिकीट तर काय मिळाली नाही. एसटीची तिकीट बघत होतो, नाही मिळाली. लक्झरीची काढावी लागली ना. आहे ईस्ट वेस्टचा ब्रिज. आता इकडनं आपण लेफ्ट मारून खाली जाणार आणि परत राईट मारून सरळ नॅशनल पार्कला. फायनली नॅशनल पार्कला आलो आहे आपण. आणि आता आपल्याला ॲक्सिस बँकेजवळ थांबायचं. तिकडे आता गाडी येणार आहे. हा, ॲक्सिस बँक आगे. लेफ्ट में ही रखना. हाँ, इधर साइड में लगा. फायनली आपण आता पोहोचलोय. बोर झालो, अजून बस आलेली नाहीये. वाट बघतोय आम्ही, कधी येते बस, तेच काय कळत नाही. ही पण कंटाळली बघा, कंटाळली बिचारी. काय करणार. फायनली मी आता कधी बसलोय बसमध्ये. स्लीपर कोच बस आहे, सिटिंग आणि स्लीपर दोन्ही आहे. आता निघेल थोड्याच वेळात नॅशनल पार्क. इकडनं बस चांगली आहे. स्लीपर कोच मिळाले असते तर जरा आराम करत गेलो असतो, मस्त झोपून. पण ओके, ही खुश आहे ना. हिला गाडी मस्त मिळाली. खुश आहेत ना. ॲक्च्युली जायचा प्लॅन होता बाईकने, पण ऊन भरपूर असल्यामुळे कॅन्सल केला. आणि फायनली आम्ही लक्झरीने चाललो. कारण ऊन एवढं आहे मरणाचं की मुंबईत सहन होत नाही, तर ते हायवेवरती काय सहन होणार. म्हणून आम्ही चाललो आहे आता. बस गाडी पोहोचली जोगेश्वरीला. पॅसेंजर चढतात. सिंगल सीट अजून 15 तास काढायचं. फुल मार्केट आहे इथे, फुल मार्केट दादरचं. पूर्ण उद्याच्या गुढीपाडव्याची तयारी चालू आहे.
सगळी पानं बिनं आंब्याची, दाराला लावण्याची, हार तुरे किती प्रकारचे, सगळी तयारी चालू आहे. लोक विकत घेत आहेत कशी. हे बघा, वाव, काय तयारी चालू, जबरदस्त. विक्रेते आहेत सगळे. हे मुलं बघा किती छान हार बिर बनवून, सगळे विक्रेते आहेत होलसेल रेट म्हणून. लाईट लावल्यानंतर बसमधला व्ह्यू बघा. फायनली मुंबई गोवा हायवेला लागलो आणि आता हा गोवा हायवे सुरू झाला आहे. काम बरंच चालू आहे गोवा हायवेचं. काम चालू आहे. सिंगल रोड केला आहे कारण त्या बाजूचा रोड चालू आहे काम. आता सिंगल रोड केला आहे. गाडी आता थांबली आहे पेट्रोल डिझेल भरायला. आज खूप कंटाळा आला कारण 6 वाजता बसलोय तर अजून आत्ताच पनवेल रोड पकडलाय आम्ही. मिसेस पण कंटाळली म्हणून मला बसचा प्रवास आवडत नाही. कंटाळलीच कंटाळली बोलते कंटाळली. 10:30 वाजले. आत्ता जेवायला उतरलो आम्ही खाली. हॉटेल आहे मिलन पॅलेस. कशेडी बोगदा सुरू झाला. बघूया किती वेळ लागतो त्याला. 20 मिनिटाचा अवधी घेतो म्हणतो. झाडाला लाईटिंग केलेली आहे कारण तुम्ही बाय रोड गेला तर तुम्हाला 1.5 तास लागतो. कशेडी बोगद्यातनं गेलं तर तुम्हाला 20 मिनिटात पार होतो. ऐकलंय मी, आता प्रत्यक्ष बघायला मिळतं. आपण आता टनलमधनं जातो. गाडीचं काम निघालंय. किती वाजतील काय सांगता येत नाही. 5-5:30 होऊन गेलेत. मालवणला जायपर्यंत किती वाजतील काम चालू आहे. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6:20 आणि आम्ही आलेलो. गाडीचं काम चालू अजूनही आहे. किती वाजतील काय सांगता येत नाही. आलो तेव्हा काळोख होता, आता उजड. सकाळ झालं. गाडीचं काम 4:30 वाजल्यापासून काम करतोय बिचारे. झालंच नाही.
नयनरम्य सकाळ झालेली आहे. जवळ टोल नाका. थंडी खूप आहे. नाही बघा, काम चालू आहे अजून. सुप्रभात मित्रांनो, सकाळ झालेली आहे. अजून काय गाडी आमची झाली नाही. ते बघा काम चालू आहे. जायचं ठरलेलं बाईकने, निघालो बसने, अडकून पडलो. काय खरं नाही. काय वे बाईकनेच गेलो असतो तर बरं झालं. आता असं वाटतंय. सस्पेन्शन बलून फुटले. ह्या बलूनमुळे एवढा वेळ गेलाय. सकाळी 4 वाजल्यापासून ते आता 7 जवळ वाजायला आले असते. वर आले. आता तो एअर भरतोय गाडीमध्ये. आता निघेल गाडी. काम झालंय जवळजवळ. लवकरात लवकर निघू आता. एवढी मेहनत करून पण काम काही सक्सेस झालं नाही. पण तो ड्रायव्हर बिचारा घेऊन निघाला आता हळूहळू. गाडी आता आम्ही कणकवली झालो. कणकवली. आता आपण आलो कसाला. माझी बॅटरी संपायला आली आहे. तर आता काय पुढे व्हिडिओ बहुतेक होणार नाही. आणि मी पण कंटाळलो आहे कालपासून. तर आता मी माझा व्हिडिओ इथेच संपवण्याचं हे करतो आणि तुमच्यापासून निरोप घेतो आणि पुढच्या